हॅलो वेलकम. तर परत सर्वांचं एकदा स्वागत आहे आपल्या एक्सप्लोरेशन टॉपिकमध्ये. आपण एक्सप्लोर करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. याआधी आपण 3 वेरियस कंडिशन बघितल्या होत्या. आज आपली चौथी कंडिशन आहे ज्यामध्ये सी छोटा आहे 0 पेक्षा आणि आता ए ची व्हॅल्यू पण काय ठेवणार आहे आपण लेस दॅन 0. आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपला वाय इंटरसेप्ट किती आहे 0, सी अँड सी इज निगेटिव्ह म्हणजे खाली इंटरसेप्ट करणार आहे. चला ग्राफ काढूया, काही हरकत नाही. खाली इंटरसेप्ट करणार आहे आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, ठीक आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता इथे आपल्याकडे दोन पॉसिबल कंडिशन येतात परत डी साठी. एक व्हेन डी इज पॉझिटिव्ह, डी जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे दोन रूट आहे. दोन रूट आहे म्हणजे जर तुमचा हा इंटरसेप्ट असेल सी कॉमा 0 किंवा तुम्ही इथे इंटरसेप्ट घेतला जो सी कॉमा 0 आहे आपला आणि दोन रूट आहे म्हणजे दोन ठिकाणी त्याला कट करायला पाहिजे ग्राफने. तर ग्राफने दोन ठिकाणी कट करायला पाहिजे म्हणजे तो इथून वरती गेला असेल कारण की इंटरसेप्ट इथे आहे, इथून वर गेला असेल, इथे कट केला आणि परत खाली आला, ठीक आहे. किंवा इथून पण तुम्ही काय म्हणू शकता, हा खाली इथे आहे, इथून वरती आला परत खाली गेला. बघा दोन्ही पॉसिबल केस आहे, एक तर राईट साईडला ग्राफ असेल किंवा लेफ्ट साईडला. तर यावरून आपल्याला परत दोन पॉईंट मिळाले. बघा दोन पॉईंटची खासियत डोळ्यासमोर आहे तुमच्या. हा x1 आहे, हा x2 आहे, इकडे x1 आहे, इकडे x2 आहे. एक तर आपले रूट दोन्ही पॉझिटिव्ह आहे किंवा दोन्ही निगेटिव्ह आहे. परत सेम कंडिशन आली. तर जेव्हा डी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल इथे आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही डी ची व्हॅल्यू काय आहे, कारण की दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे मायनस मायनस प्लस होईल आणि परत फॉर्म्युला b² मायनस 4ac असेल. बाकी सांगता येत नाही कंडिशन काय आहे. तर या केसमध्ये आपल्याला दोन पॉईंट जे मिळाले इम्पॉर्टंट, ते पॉईंट काय की देर आर, ठीक आहे, टू डिस्टिंक्ट रूट्स, ठीक आहे, टू डिस्टिंक्ट रूट्स. तिकडून माहित पडलं आपल्याला. ऑलवेज नाही म्हटलं इथे दोन डिस्टिंक्ट रूट आहेच. ऑलवेज नाही म्हटलं. ऑलवेज केव्हा असणार आहे, जर गॅरंटी असेल डी पॉझिटिव्ह असेल. ते केव्हा पॉसिबल असतात, जेव्हा दोघांची साईन काय असते अपोजिट. या केसमध्ये सिमिलर साईन आहे, टू डिस्टिंक्ट रूट्स पण बोथ आर ऑफ सेम साईन. सेम साईन म्हणण्याचा अर्थ परत तेच की एक तर अल्फा पॉझिटिव्ह असेल तर बीटा पण काय असला पाहिजे पॉझिटिव्ह, किंवा अल्फा निगेटिव्ह असेल तर बीटा पण काय असणार आहे निगेटिव्ह. आणि एक खास गोष्ट तुम्ही बघू शकता जे लास्ट टाइमला आपण बघितलं की इथे पण तुमची वायची व्हॅल्यू कशाची, कर्वची किंवा वर्टेक्सची वायची व्हॅल्यू दॅट इज -d/4a, ठीक आहे. फक्त या व्हॅल्यूची गोष्ट करतोय मी, -d/4a. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि तर सेकंड काय भेटलं आपल्याला कंडिशन, लेट वर्टेक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, लिहितो पॉझिटिव्ह इन वाय डायरेक्शन आणि त्याची व्हॅल्यू किती आपल्याला -d/4a. आणि तुम्ही बघू शकता हे -d आहे, डी तर पॉझिटिव्ह आहे, तर मायनस झाला वरचा, ए निगेटिव्ह असल्यामुळे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. या गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो. इथे डिस्क्रिमिनंट काढणार नाही कारण की डिपेंड करते याचं सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह पकडलं आहे आपण म्हणून रूट भेटले म्हणून सॉल्व्ह केलं, म्हणून या गोष्टीला मी डिस्क्रिमिनंटनं सॉल्व्ह करत नाही. साईन विषय इथे ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. हा प्लस आहे, हा मायनस आहे, तर मायनस आणि मायनस प्लस झालेला आहे. सेकंड केस काय होऊ शकते की इफ, सेकंड केस करू शकते की इफ डी इज लेस दॅन 0, डी लेस दॅन 0 म्हणजे रूट्स नाही आहे. रूट्स नाही म्हणजे काय, ग्राफ कट नाही करायला पाहिजे. ओके ठीक आहे. एक्स वाय ॲक्सिस, ठीक आहे, परत एक्स वाय ॲक्सिस अगेन कुठे इंटरसेक्ट करणार आहे माहिती आहे आपल्याला c,0 वर. ओके दिस इज c,0, c,0 नाही 0,c, ते पण 0,c पाहिजे होतं, लिहिताना c,0 लिहिलं, ठीक आहे, माय बॅड. 0,c इथे पण काय असणार आहे 0,c. आता बघा काय म्हणते, रूट नाही आहे याचे. रूट नाही म्हणजे एक्स ॲक्सिसला कट नाही करणार आहे. जर एक्स ॲक्सिसला कट नाही करताय म्हणजे एक तर तो या साईडला जाऊन तो इथूनच टर्न मारून वापस येत आहे असा, ठीक आहे, किंवा या साईडला जाऊन इथून टर्न वापस घेत आहे. दोन्ही केसमध्ये काय आहे तो कट करत नाही. कशाला, एक्स ॲक्सिसला. जर एक्स ॲक्सिसला कट करत नाही तुम्ही इथे डी ची व्हॅल्यू बघू शकता, जे तुम्ही ऑलरेडी पहिल्या केसमध्ये बघितले आहे. इथे डी ची व्हॅल्यू बघू शकता की डी इज इक्वल्स टू
वायचा वर्टेक्स जो आहे तो आपला, तिथे आपण म्हणू शकतो की वर्टेक्स ऑफ पॅराबोला इज ऑलवेज निगेटिव्ह. या केसमध्ये काय असणार आहे, ऑलवेज निगेटिव्ह. आणि तुम्ही बघून पण सांगू शकता, काही मोठी गोष्ट नाही. बघा वर्टेक्स ऑफ पॅराबोला काय -d/4a असला पाहिजे, -d/4a. आपल्याला माहिती आहे ह्या मायनस आहे ऑलरेडी, डी ऑलरेडी आपण काय पकडलाय निगेटिव्ह, सो डी झाला -d/4. ए किती आहे, ए परत तुमचा आहे मायनस, बघा ए निगेटिव्ह आहे, सिम्पली मायनस मायनस प्लस अगेन मायनस, तर टोटल आन्सर काय -d/4a आला, विच इज लेस दॅन 0. सो देअरफॉर इट इज ऑलवेज निगेटिव्ह. आता आपण किती टोटल 4 कंडिशन बघितल्या आहे. सी पॉझिटिव्ह असताना 2 केस, सी निगेटिव्ह असताना 2 केस. आता खास गोष्ट काय बघा, इथं आपण जे रिझल्ट काढू शकतो इथे, तो रिझल्ट असा आहे, इफ A and C have same sign, जर त्यांच्या साइन कशा आहे, सेम आहे. बघा इथे ए सी ची निगेटिव्ह आहे, ए ची पण निगेटिव्ह आहे. सगळ्यात पहिल्या केसमध्ये सी ची पॉझिटिव्ह होती, ए ची पॉझिटिव्ह होती. जर ए आणि सी ला सेम साइन असेल, देन 2 पॉसिबिलिटी आहे. काय की आयदर नो रूट, कुठल्याच रूट नाही आहे, किंवा 2 डिस्टिंक्ट रूट्स, ठीक आहे, किंवा 2 रूट्स असेल. आता हे 2 रूट्स पण काय राहू शकतात, डिस्टिंक्ट पण राहू शकतात किंवा इक्वल पण राहू शकतात. मग इथं आपण लिहू, इट इज आयदर डिस्टिंक्ट किंवा इक्वल. पण डिस्टिंक्ट असू द्या किंवा इक्वल असू द्या, खास गोष्ट काय, याचे रूट्स हमेशा काय असतात, सेम साइनची. इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय भेटला की जे तुमचे रूट्स आहे, रूट्स काय असणार आहे, हमेशा सेम साइनचे असणार आहे. कशाचे असणार, हमेशा सेम साइनचे असणार आहे. काय असणार, हमेशा सेम साइनचे. आणि इथे तुम्ही जर बघू शकता की सी आणि ए निगेटिव्ह आहे, सी आणि ए काय निगेटिव्ह आहे, तर या ठिकाणी आपला जो वायची व्हॅल्यू आहे ते काय आली आहे, निगेटिव्ह. सिमिलरली जर सी आणि ए पॉझिटिव्ह आला असता, रूट्स नाही आहे, तर वाय काय आला असता, हमेशा पॉझिटिव्ह. तर नो रूट असल्यामुळे इथे जो आहे की वर्टेक्स इज ऑफ अपोजिट साइन ऑफ ए च्या अपोजिट साइन मध्ये असणार आहे, सी च्या नाही. कारण की वर्टेक्स मध्ये 4a असतो खाली, ए च्या अपोजिट साइन मध्ये. ए निगेटिव्ह आहे, तर याचा पण वर्टेक्स, सॉरी ए निगेटिव्ह आहे, इथचं पण वर्टेक्स काय राहणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. सेम साइन पाहिजे, सॉरी अपोजिट नाही, सेम साइनचा असला पाहिजे, सेम साइन, राईट. बघा समजलं तुम्हाला पॉइंट्स कसे कसे आहेत. एक्सप्लोर कसं केलं आपण, सीच्या कंडिशन घेतल्या, एच्या कंडिशन घेतल्या. तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर अपोजिट साइन असेल, देन देअर इज ऑलवेज 2 रूट्स, गॅरंटीड 2 डिस्टिंक्ट रूट राहणार आहे, कधीही इक्वल रूट राहू शकत नाही, हे पण आपण बघितलं आहे. जर दोघांची साइन सेम असेल तर, सॉरी अपोजिट साइन असेल तर. आणि ते रूट कसे असणार आहेत, 2 अपोजिट साइडला असेल, एक प्लस असेल तर दुसरा मायनस असेल, ठीक आहे. या केसमध्ये काय, जर दोघांची साइड सेम असेल तर 2 रूट असू शकतात किंवा नसू शकतात. नसले तर त्याचा वर्टेक्स ए च्या साइनच्या बरोबर राहील. जर ए पॉझिटिव्ह असेल तर वर्टेक्स पॉझिटिव्ह असेल, ए निगेटिव्ह असेल तर वर्टेक्स पण निगेटिव्ह. जर 2 रूट असेल तर ते इक्वल पण राहू शकतात, डिस्टिंक्ट पण राहू शकतात. पण खास गोष्ट काय की याची साइन काय राहणार आहे, नेहमी सेम साइन राहणार आहे. काय राहणार आहे, नेहमी सेम साइन, राईट. तर हे आपलं एक्सप्लोरेशन आहे. आता फक्त एक शेवटची केस बाकी आहे. अच्छा, यामधली मी इक्वलची जे केस आहे ते पण एक्सप्लोर करणार आहे. आणि नेक्स्ट मध्ये जर सी इक्वल टू 0 ठेवलं तर काय होऊ शकते ते पण आपण नेक्स्ट मध्ये बघूया. तर या ठिकाणी हा बेसिक लॉजिक जो आहे फंडा ग्राफचा एक्सप्लोरेशनचा जवळपास समाप्तीला आलाय. एक लेक्चर नंतर समाप्त होईल. आणि तुम्हाला लॉजिक कळलं असेल अशी मी आशा करतो. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर करत चला, मित्रांसोबत शेअर करा खास कर. आणि असेच सेम व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपली प्लेलिस्ट चेक करू शकता जी साईडला दिली असेलच. आणि कीप एक्सप्लोरिंग, मॅथ्स फक्त रट्टा मारून होत नाही. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.